नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, IMT फार्मा मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एम फार्म 2026-27 ऍडमिशन प्रोसेस संदर्भात विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. रिवाइज प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर झाली आहे. पण मित्रांनो, फक्त मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव आहे की नाही एवढंच नाही पाहायचं. तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या गोष्टी त्यामध्ये चेक करायच्या आहेत. उदाहरणार्थ, तुमचा मेरिट नंबर किती आहे, तुमचा मेरिट स्कोर किंवा मार्क्स बरोबर आहे का, तुमची कॅटेगरी बदलली आहे का, किंवा तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये काही चुकीची माहिती आहे का, आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे एम फार्म 2026-27 साठी ऍडमिशन प्रोसेस मध्ये असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात आधी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी चेक करायची, त्यासाठी आपल्याला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचंय. या ठिकाणी ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2026-27 वर क्लिक करायचंय. त्यानंतर टेक्निकल एज्युकेशन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेसच्या लिस्ट मध्ये आपण इथे बघू शकतो एम फार्मसी फार्म डी या टॅबवर आपल्याला क्लिक करायचंय. या ठिकाणी आता आपल्या समोर होम पेज ओपन होणार आहे. होम पेजवर आपण बघू शकतो या ठिकाणी मेरिट लिस्ट लागलेली आहेत. आपण एमएच कॅन्डिडेट या मेरिट लिस्ट वर क्लिक करणार आहोत. त्यानंतर आपल्या समोर मेरिट लिस्ट ओपन होणार आहे. मेरिट लिस्ट मध्ये सगळ्यात पहिलं काय बघायचं, तर ह्या रिवाइज प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे या ठिकाणी समजून घ्या. जर तुमच्या कॅटेगरीच्या समोर जर डॉलरचा सिम्बॉल येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कास्ट व्हॅलिडीटीच्या रिसिप्टच्या बेसवर रजिस्ट्रेशन केलंय, तुमचा फॉर्म कन्फर्म झालाय. जर तुमच्या कॅटेगरीच्या समोर जर हॅशटॅगचं चिन्ह येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नॉन क्रिमिलियरचे रिसिप्ट यूज करून रजिस्ट्रेशन केलंय. आणि जर तुमच्या कॅटेगरी समोर @चं सिम्बॉल येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही EW ची रिसिप्ट अपलोड केली होती. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना काय प्रश्न पडतो की आम्ही रिसिप्ट अपलोड केली होती तर आम्हाला जो ग्रीव्हन्स पिरियड भेटणार आहे त्या पिरियड मध्ये आम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे का, तर नाही. तुम्ही रिसिप्टच्या बेसवर ऍडमिशन देखील घेऊ शकता. बट तुम्हाला कॅप राऊंड 4 ची जी इन्स्टिट्यूट रिपोर्टिंगची जी लास्ट डेट आहे त्या डेटच्या आतमध्ये तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट कॉलेजला सबमिट करायचंय. त्यानंतर या ठिकाणी एक रेड कलर मध्ये आपल्याला एक नोटीस दिली आहे. या नोटीस मध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी एक वॉर्निंग दिली आहे की आपल्या ह्या लिस्ट मध्ये आपलं जे जीपॅट जे पर्सेंटाईल आहे ते चेक करून घ्यायचे, आणि जर ती चुकीची असेल तर आपल्याला करेक्ट करून घ्यायचे. जर एखाद्या विद्यार्थ्यांनी चुकीच्या जीपॅट स्कोरवर जर ऍडमिशन केलं आणि इन्स्टिट्यूट रिपोर्टिंगच्या वेळेस तर ते उघडकीस आलं तर त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन कॅन्सल होणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही खबरदारी घ्यायची आहे. तर चला, ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपल्याला काय चेक करायचंय हे समजून घेऊया. सगळ्यात आधी आपल्याला आपलं जे नेम आहे ते डॉक्युमेंट नुसार आहे का ते चेक करून घ्यायचंय. त्यानंतर या ठिकाणी आपलं कॅन्डिडेटचा टाईप बरोबर आला आहे का ते या ठिकाणी चेक करून घ्यायचंय. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपला जीपॅट पर्सेंटाईल, या ठिकाणी आपले जीपॅट पर्सेंटाईल सेम आहे का आपल्या स्कोर कार्ड नुसार ते या ठिकाणी चेक करून घ्यायचंय. त्यानंतर असंच एक एक करू आपल्याला आपले 10वीच्या आणि 12वीच्या डिटेल्स देखील व्हेरीफाय करून घ्यायचे. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की आम्ही अपीयरिंग म्हणून फॉर्म भरला होता तर या ठिकाणी आता आम्हाला रिझल्ट अपलोड करावा लागेल का ग्रीव्हन्स पिरियड मध्ये, या ठिकाणी त्याचं उत्तर आहे नाही. तुम्ही अपीयरिंग हे स्टेटस ठेवून तुम्ही ऍडमिशन देखील करू शकता. ग्रीव्हन्स पिरियड फक्त जर तुमच्या फॉर्म मध्ये काही चूक असेल ती चूक दुरुस्त करण्यासाठी आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी काही कंपल्शन नाहीये. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली कॅटेगरी चेक करून घ्यायची आहे. ज्या विद्यार्थ्यांसमोर काही सिम्बॉल असेल त्या सिम्बॉलचं मिनिंग मी ऑलरेडी सांगितलं आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं काम नाहीये. त्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी आणि बाकीचे मार्क्स करेक्ट असतील त्यांनी या ग्रीव्हन्स पिरियड मध्ये काहीच नाही करायचंय. बट ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी मध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा मार्क्स मध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा फॉर्म मध्ये दुसरं काही पण चुकलेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आपला जो ग्रीव्हन्स पिरियड भेटलाय 28/8/2026 ते 31/8/2026 5 वाजेपर्यंत ह्या ग्रीव्हन्स पिरियड मध्ये आपल्याला काय करायचंय, ज्या विद्यार्थ्यांनी फिजिकल स्क्रुटिनी केली त्यांनी डायरेक्टली फिजिकल स्क्रुटिनीला व्हिजिट करायची आणि त्यांचा जो ग्रीव्हन्स आहे तो रेज करून त्यांचे डॉक्युमेंट मध्ये किंवा फॉर्म मध्ये दुरुस्ती करून घ्यायची. बट ज्या विद्यार्थ्यांनी ई स्क्रुटिनी केली त्यांनी त्यांच्या लॉग इन वर एक ऑप्शन अवेलेबल होईल ग्रीव्हन्स आफ्टर कन्फर्मेशन, त्या टॅबवर क्लिक करायचे आणि त्यांचा ग्रीव्हन्स रेज करून घ्यायचे. ग्रीव्हन्स रेज केल्यानंतर काय होणार आहे, ग्रीव्हन्स रेज केल्यानंतर तुमचा फॉर्म अनलॉक होणार आहे. आणि जर तुमचा फॉर्म अनलॉक झाला तर तुम्ही रिक्वायर्ड चेंजेस करू शकता. रिक्वायर्ड चेंजेस करून तुम्हाला फॉर्म परत लॉक करायचा आहे. त्यामुळे काय होईल, तुमचा फॉर्म परत स्क्रुटिनी ऑफिसरच्या डेस्कवर जाईल आणि तुमचा फॉर्म त्यानंतर कन्फर्म होणार आहे. बऱ्याच सारे विद्यार्थ्यांचे डाऊट होते की आम्ही ओपन मधून ऍडमिशन केलंय तर आता आम्ही कॅटेगरी मध्ये ऍडमिशन करू शकतो का, तर हो, त्यांनी काय करायचंय, त्यांचा फॉर्म ग्रीव्हन्स थ्रू अनलॉक करून घ्यायचा आहे. बट त्यांना या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे
त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर जी NCL सर्टिफिकेट म्हणतो आपण, NCL आणि कास्ट व्हॅलिडिटी याची रिसिप्ट चालेल, बट कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थ्यांनी ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट व्यवस्थित चेक करून घ्यायचंय. आपलं नाव ह्या लिस्ट मध्ये आहे की नाही आणि आपल्या नावासमोर जे काही डिटेल्स दिलेले आहे ते बरोबर आहे की नाही या चेक करून घ्यायचे. या 3 दिवसात आपल्या फॉर्म मध्ये रिक्वायर्ड चेंजेस करून घ्यायचे. हा तुम्हाला भेटलेला लास्ट चान्स आहे फॉर्म मध्ये करेक्शन करायचा. यानंतर तुमच्या फॉर्म मध्ये काहीच करेक्शन होणार नाही, कारण ह्यानंतर डायरेक्टली मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे आणि मेरिट लिस्ट मध्ये जे काही डिटेल्स आहे आणि जे विद्यार्थ्यांचे नाव आहे तेच कॅप मध्ये इलिजिबल आहेत. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना हा पण एक क्वेश्चन होता की आम्ही टीसी अपलोड केली नव्हती, आम्हाला टीसीची डिस्क्रिपन्सी आली होती, तर त्यांनी त्या ग्रेव्हन्स पिरियड मध्ये अपलोड करायचे का? तर नाही, त्यांनी नाही जरी अपलोड केली तरी चालेल, कारण टीसी ऑप्शनल होती. ग्रेव्हन्स पिरियड फक्त चुका दुरुस्ती करण्यासाठी असतो. त्या ठिकाणी जर तुम्ही रिसिप्टच्या बेसवर ऍडमिशन केलं असेल किंवा टीसी अपलोड नसेल केली तरी तुम्ही काहीच करायचं काम नाही. तुमचा फॉर्म तुम्ही तसंच ठेवायचा आहे. तर तुमच्या फॉर्म मध्ये जर तुमचा नेम व्यवस्थित असेल, तुमची जीपॅटची पर्सेंटाईल व्यवस्थित असेल, तुमचे बाकीचे क्वालिफिकेशनचे मार्क्स व्यवस्थित असेल आणि जर तुमची कॅटेगरी सेम असेल जी तुम्ही एंटर केली होती, जरी त्याच्यासमोर सिम्बॉल आला तर त्या ठिकाणी तुम्ही काहीच चेंज नाही करायचं, ग्रेव्ह करून फॉर्म अनलॉक नाही करायचा. ग्रेव्हन्स पिरियड फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांची कॅटेगरी चेंज झाली आहे किंवा त्यांच्या मार्क्स मध्ये काही कमी जास्त आहे, त्यांना करेक्ट करून घ्यायचंय. आणि ग्रीव्हन्स पिरियड मध्ये त्याच विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट अपलोड करायचे त्यांच्या डॉक्युमेंटमुळे त्यांची कॅटेगरी चेंज झाली आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी एक्सपायर NCL सर्टिफिकेट दिलं होतं, बट त्यामुळे काय होणार, त्याचा फॉर्म ओपन मध्ये कन्वर्ट झाला असेल, बट आता त्याच्याकडे जर व्हॅलिड NCL सर्टिफिकेट असेल तर तो अपलोड करून त्याची रिझर्व कॅटेगरीमध्ये ऍडमिशन करू शकतो. तुम्हाला जर ह्या रिवाइज प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची PDF हवी असेल तर ही PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनल IMP फार्मावर देखील अपलोड केली आहे. तिथे विजिट करून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं M-Pharm रिवाइज प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी चेक करायची, मेरिट लिस्ट मध्ये कोणकोणत्या गोष्टी चेक करायच्या आणि जर तुमच्या डिटेल मध्ये जर काही तफावत असेल तर ते कशा रीतीने करेक्ट करायच्या. जर ग्रेव्हन्स करताना तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तो कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. मी शक्य तितक्या विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेमचे सॉल्युशन देण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ जर उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या M-Pharm मित्रांसोबत शेअर करा आणि IMP फार्मा चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच फार्मसी अपडेट्स, कॅप राऊंड आणि करिअर अपडेटसाठी IMP फार्मा सोबत जोडलेले राहा. पुन्हा भेटूया एक नवीन आणि ऑफिशियल अपडेट्ससह. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद आणि थँक्यू.